ये भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 11 डिसेंबर 2025 गुरुवार. शिस्त आणि सर्व शिक्षा जेव्हा होते तेव्हा आनंददायक वाटत नाही तर दुःखदायक वाटते. तरी नंतर ती ज्यांना तिच्या मुले सराव लागला आहे त्याने ती धार्मिकतेचे शांतदायक फल उत्पन्न करते. इब्री 12 अध्याय 11 वचन. शिक्षा कोणालाही आनंददायक वाटत नाही, तरीही सुधारणा आणि वाढीसाठी शिस्त आवश्यक आहे. देवाची शिक्षा त्या क्षणी कठीण वाटते, परंतु काल केल्यावर तिचा आशीर्वाद आपल्या जीवनात दिसून येतो. आपण मुलांना दांडा दाखवून शिस्त लावते, क्रूरतेने नव्हे परंतु त्यांचे भल्यासाठी. पण देव प्रौढांना कशी शिक्षा करतो? शासन, दंड व दुरंगाने गुन्हेगाराने शिक्षा करते. पण अनेक पापे आणि गुपित कृत्ये मानवाच्या नजरेपासून लपलेली असतात. मग देव एखादा विश्वासू मनात चूक करतो तेव्हा त्याला कशा दुर्दस्त करते? बायबल सांगते, कारण प्रभू ज्याला प्रेम करतो त्याला शिक्षा करतो आणि ज्याला पुत्र म्हणून स्वीकारतो त्याला फटके मारतो. इब्री 12 अध्याय 6 वचन. देव आपल्याला शिस्त लावते. देवा लक्षात ठेवा, ती शिक्षा त्यांची प्रेमानेच येते. आपल्याबद्दलच्या त्यांच्या गोल काळजी मुले तो आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी परीक्षाने, क्लेशाने व दुःखाने परवानगी देतो. देवाचे वचन म्हणते, पण जर तुम्ही त्या शिक्षाशिवाय असाल ज्याचे सर्व सखाबाई झाले आहेत तर तुम्ही अनधिकृत पुत्र आहेत आणि पुत्र नव्हे. इब्री 12 अध्याय 7 ते 9 वचन. ध्यान द्या, आपल्या सुरुवातीच्या वचनात लिहिले आहे, ज्यांना तिच्या मुले सराव लागला आहे. होय, शिस्तीद्वारे प्रभू आपल्याला प्रेक्षित करतो, पवित्रतेत चालायला शिकवतो. अद्भुत सल्लागार म्हणून तो आपल्या सगळेपणाचे धडे शिकवतो. जर आपण हे धडे लवकर शिकलो तर ते आपल्याला आनंद राज्यापर्यंत टिकवून ठेवतील. प्रिय देवाची संती, प्रभूच्या शिस्तीचा तिरस्कार करू नका. त्यांची परिष्करणाची प्रक्रियेच्या शेवटी तो तुम्हाला उच्च करील. निराश होऊ नका. आगामी चिंतनासाठी वचन. परमेश्वर पंडितजीच्या हृदयाजवळ असतो आणि खेदित मनाचे लोक तारतो. धार्मिक माणसाला अनेक क्लेश येतात, तरीही परमेश्वर त्याला सेवापासून सोडवितो. स्तोत्र 34 अध्याय 18 आणि 19 वचन. आजच्या बायबल वचन. सकाळी होसिया 5 ते 8 अध्याय, सायंकाळी प्रकटीकरण 2 अध्याय. धन्यवाद.